नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 8वीचा विज्ञान, ज्याच्यामधील 12वा लेसन, ज्याचं नाव आहे अम्ल, अमलारी आणि ओळख. विद्यार्थी मित्रांनो, याच्यापूर्वी एक सेशन झालेला आहे ज्याच्यामध्ये आपण बघितलं की अम्ल म्हणजे काय. जे चवीला आंबट असतात त्यांना अम्ल असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आपण बघितलं की लिंबू असेल किंवा चिंच असेल. आपण म्हणजे जनरली ज्या गोष्टी आपण खात असतो आपल्या डेली लाईफ मध्ये, त्याच्याविषयी आपण बघितलं ज्या गोष्टींची टेस्ट आंबट असते त्यांना अम्ल असं म्हटलं जातं, आणि ज्या गोष्टींची टेस्ट तुरट असते किंवा कडवट असते त्याला अमलारी असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे आपण मागच्या सेशन मध्ये पाहिलं की दर्शकांचा वापर करून कशा प्रकारे अम्ल आणि अमलारी यांच्यामध्ये डिस्टिंग्विश केलं जातं. म्हणजे आपण बघितलं की लायकेन म्हणजे दगडी फूल याच्यापासून द्रावणापासून बनलेला जो कागद आहे त्याच्यामध्ये ऍसिड मध्ये ब्ल्यू लिटमस रेड होतो, म्हणजे निळा लिटमस तांबडा होतो, तर बेस मध्ये अमलारीमध्ये रेड लिटमस ब्ल्यू होत असतो, निळा होत असतो. याच्याविषयी आपण याचा दर्शक म्हणून वापर करतो, कारण प्रत्येक अमलाची टेस्ट आपण घेऊ शकत नाही, कारण ते आपल्याला हानिकारक सुद्धा असू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पुढे जात आहोत. अम्ल आणि अमलारीची ओळख, याच्यामध्ये आपण अमलांचे गुणधर्म कसे असतात किंवा अमलारीचे काही गुणधर्म असतात याच्याविषयी जाणून घेणार आहोत. इथे पहा काही दर्शक पदार्थांची नावं दिलेली आहेत, ज्याच्यामध्ये लिटमस कागद आहे, मिथिल ऑरेंज आहे, फिनॉल्फथॅलेन आहे आणि मिथिल रेड आहे. कशा प्रकारे चेंज होतो याचा एक तक्ता आपल्याला इथे दिलेला आहे. बघा, लिटमस कागद निळा दर्शकाचा मूळ रंग आहे, आणि अमलारीतील रंग म्हणजे इंडिकेटरचा अमलारीतील रंग तांबडा होतो आणि अमलारीतील रंग निळा तसाच राहतो. लिटमस पेपर जर तांबडा वापरला तर तांबडा तसाच राहतो अमलामध्ये, आणि अमलारीत त्याचा रंग बदलतो आणि निळा होतो. म्हणजे ही टेस्ट आहे दिलेलं द्रावण अम्ल आहे की अमलारी आहे ते शोधण्याची. आता मिथिल ऑरेंजचा रंग बघा, दर्शकाचा मूळ रंग म्हणजे इंडिकेटरचा या ओरिजिनल कलर आहे नारंगी. अमलातील रंग त्याचा होतो गुलाबी म्हणजे पिंक कलर होतो, आणि अमलारीतील रंग येलो होतो. फिनॉल्फथॅलेन हा सुद्धा एक इंडिकेटर आहे. मी सांगितलं त्याप्रमाणे हा टायट्रेशन मध्ये वापरला जातो. म्हणजे ऍसिड आणि बेस यांचं टायट्रेशन करताना, न्यूट्रलायझेशन रिएक्शन स्टडी करताना हा जास्त प्रमाणात वापरला जातो. याचा आता मूळ रंग रंगहीन आहे, तर अमलारीतील रंग त्याचा अमलातील रंगहीन आणि अमलारीतील रंग पिंक म्हणजेच गुलाबी होतो. आणि शेवटचा इंडिकेटर आपण इथे बघतो ज्याचं नाव आहे मिथिल रेड, जो मूळ रंग तांबडा आहे आणि अमलारीतील रंग तांबडाच राहतो, तर अमलारीतील रंग पिवळा होतो. अशा प्रकारे काही इंडिकेटर्स आपल्याला या तक्त्यामध्ये दिसत आहेत, आणि त्यांचा अम्ल आणि अमलारी मधला रंग आपण ओळखून त्याच्याप्रमाणे आपण त्याला डिस्टिंग्विश करू शकतो, डिफरन्शिएट करू शकतो की दिलेलं द्रावण ऍसिड आहे की बेस आहे. आता बघा, घरगुती दर्शक. आता आपण जनरल लाईफ मध्ये सुद्धा काही दर्शक वापरत असतो. म्हणजे हे जे आपण बघितलं मिथिल ऑरेंज किंवा मिथिल रेड किंवा फिनॉल्फथॅलेन, हे सगळे सिंथेटिक इंडिकेटर आहेत, हे फॅक्टरीमध्ये बनवले जातात. आता घरगुती दर्शक बघा, प्रयोगशाळेतील दर्शक पदार्थ उपलब्ध नसल्यास घरातील अनेक पदार्थांच्या साहाय्याने नैसर्गिक दर्शक बनवता येतात. म्हणजे नॅचरल इंडिकेटर्स आपण बनवू शकतो घरामध्ये असलेल्या साहित्याचा वापर करून. जसं की बघा, अन्नाचा पिवळसर डाग साबणाने धुतल्यानंतर लालसर झालेला तुम्ही पाहिला असेल. म्हणजे काही फ्राय केलं असेल आणि हळद लावून फ्राय केलं असेल, आणि ते घासत असताना त्याच्यानंतर साबणाचा वापर केल्यानंतर त्याचा रंग निळा झालेला किंवा लालसर झालेला आपण बघतो. हा रंग बदल अन्नातील हळद आणि साबणामधील अमलारी. साबणामध्ये काय असतात, सोडियम किंवा पोटॅशियम सॉर्ट ऑफ फॅटी ऍसिड्स वगैरे असतात. हे म्हणजे हे अमलारी आहे. साबण म्हणजे होणाऱ्या रासायनिक अभिक्रियेचे परिणाम इथे होत असतात. हळद ही दर्शकाचे कार्य करते. त्याचप्रमाणे लाल कोबी, मुळा, टोमॅटो, तसेच जास्वंद आणि गुलाबांपासून म्हणजे गुलाबाच्या पाकळ्यांपासून नैसर्गिक दर्शक करता येतात. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, ज्यावेळेला प्रयोगशाळेत सिंथेटिक इंडिकेटर अवेलेबल नसतील तर अशा प्रकारे आपण लाल कोबीचा वापर किंवा हळद, कोबी, टोमॅटो किंवा मुळा, जास्वंद यांचा वापर सुद्धा आपण इंडिकेटर म्हणून करू शकतो. इथे बघा, नैसर्गिक दर्शक बनवण्याची एक प्रोसेस तुम्हाला दिलेली आहे. बघा, याच्यासाठी आपण साहित्य घेऊया. जास्वंद, गुलाब, हळद, लाल कोबीची पाने, गालन कागद म्हणजे फिल्टर्ड पेपर आपल्याला घ्यायचा आहे. आता कृती काय आहे, लाल जास्वंदाच्या फुलांच्या पाकळ्या पांढऱ्या गालन कागदावर घासा. आपल्याला पहिल्या ह्या पाकळ्या घासायच्या आहेत कशावर, तर फिल्टर पेपरवर व्हाईट कलरच्या. या पट्ट्या कापून घ्या. आता ह्या फिल्टर पेपरच्या पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत. हा झाला जास्वंदापासून तयार झालेला दर्शक कागद. आणि म्हणजे जसं आपण लिटमस पेपर बघतो त्याप्रमाणे हा इंडिकेटर तयार झालेला आहे. त्याचप्रमाणे गुलाबाच्या पाकळ्या पांढऱ्या गालन कागदावर घासायच्या आहेत. म्हणजे गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार झालेला आपल्याला इंडिकेटर इथे बघायचा आहे. या कागदाच्या पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत, आणि अशा प्रकारे आपण लिटमस पेपर प्रमाणे इथे गुलाबाचा दर्शक
कागद वापरू शकतो. आता आपण हळदीची पूड जनरली आपण आपल्या घरामध्ये हळदीची पूड विद्यार्थी मित्रांनो जेवणामध्ये वापरत असतो. त्यात थोडे पाणी घालायला लागेल. ह्या हळदीच्या पाण्यात गाळण कागद किंवा साधा कागद थोडा वेळ बुडून ठेवला आणि वाळवल्यावर त्या कागदाच्या पट्ट्या तयार केल्या तर याप्रमाणे हळददर्शक टर्मेरिकचा इथे कागद तयार होतो. लाल कोबीची पाने थोड्याशा पाण्यात टाकून पाणी गरम करायचं आहे. कोबीच्या पानाचे द्रावण थंड झाल्यावर त्यामध्ये कागद बुडून बाहेर काढल्यानंतर कागद वाळून त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि अशा प्रकारे कोबीच्या पानांचा दर्शक आपण तयार करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो ते वेगवेगळ्या प्रकारचे जसं की आपण कोबीच्या पानांपासून, जास्वंदीपासून, गुलाबापासून, गुलाबाच्या पाकळ्यांपासून किंवा हळद यांच्यापासून कशा प्रकारे इंडिकेटर तयार करतात याची प्रोसेस जाणून घेतली. म्हणजे जर आपल्याला सिंथेटिक जर अवेलेबल नसतील, मिथिल ऑरेंज किंवा फिनॉल्फ्थलेन अवेलेबल नसतील तर दिलेलं द्रावण हे आम्ल आहे की अम्लारी आहे हे शोधून काढण्यासाठी आपण अशा प्रकारे नैसर्गिक दर्शकांचा वापर करू शकतो. इथे पहा एक तक्ता दिलेला आहे. याप्रमाणे तयार केलेल्या दर्शक कागदांवर खालील विविध पदार्थांचे थेंब टाका व काय परिणाम होतात ते लिहा. आता पहा लिंबू रस हळदीच्या पट्टीवर काय परिणाम होईल हा आपण शोधून काढायचा विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये अम्लारी धर्मी आहे की आम्लधर्मी आहे. आपण ज्या आधी जी प्रोसेस बघितली त्याच्यानुसार आपण त्याच्याप्रमाणे सांगू शकतो की ऍसिडिक आहे की बेसिक आहे. लिंबू रस आपल्याला माहिती आहे ऍसिडिक आहे. चुन्याची निवळी आपण वापरली तर चुन्याची निवळी बेसिक आहे, अम्लारी धर्मी आहे. तसंच आपण सोडियम क्लोराईड मीठ घेऊ शकतो. याच्यावर कोणताही परिणाम झालेला दिसणार नाही. याचं कारण हे उदासीन आहे. त्याच्यामध्ये ऍसिड आणि बेस यांचे गुणधर्म एकत्र येऊन ते उदासीन म्हणजे न्यूट्रलाइज झालेला आपल्याला दिसतं. आता बघा खाण्याचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा NaHCO3 याला सोडियम बायकार्बोनेट किंवा सोडियम हायड्रोजन कार्बोनेट असं सुद्धा म्हटलं जातं. त्यात थोडे पाणी टाकायचं आहे आणि जे द्रावण तयार होईल ते लिंबू रस, व्हिनेगर, संत्रा रस, सफरचंद रस इत्यादी पदार्थांना टाकून त्याचे निरीक्षण करायचे आहे. म्हणजे आपण सांगू शकतो की हे आम्ल आहे की अम्लारी. खाण्याच्या सोड्याचे पाण्यामधील द्रावण फळांच्या रसात टाकल्यावर तुम्हाला काय आढळते ते पण आपल्याला शोधून काढायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो हे प्रयोग आपण घरच्या घरी करू शकतो आणि झालेला रंग बदल किंवा झालेली प्रक्रिया आपण इथे बघू शकतो. बुडबुडे आले की फळांचा रस फसफसल्यासारखा झाला हे सुद्धा आपण इथे बघू शकतो. म्हणजे अशा प्रकारचे प्रयोग आपण घरच्या घरी नैसर्गिक इंडिकेटरचा वापर करून करू शकतो कारण त्याच्यानुसार आम्लधर्मी आणि आम्लधर्मी पदार्थांचा शोध घेऊ शकतो. इथे बघा वरीलपैकी पहिल्या कृतीवरून समजते की हळदीपासून बनवलेल्या दर्शक कागदी पट्ट्यांचा पिवळा रंग काही विशिष्ट पदार्थांच्या पाण्यामधील द्रावणात लाल होतो. म्हणजे हळद जी आहे टर्मरिक हिचा रंग कसा होतो तर लाल होत असतो. कोणत्या द्रावणामध्ये तर आम्लारी धर्मी पदार्थामध्ये हळदीच्या दर्शकाचा कागदाचा रंग लाल होतो. म्हणजे जिथे हळदीचा कलर लाल होतोय ते आम्लारी धर्मी आहेत. आम्लारी धर्मी म्हणजेच बेसिक कॅरेक्टर ते दाखवत असतात. आता त्याचप्रमाणे बघा आपण दुसरा प्रयोग बघितला फळांचा जो ज्यूस बघितला त्याच्यामध्ये आम्लधर्मी पदार्थाच्या द्रावणात खाण्याच्या सोड्याचे पाण्यातील द्रावण टाकल्यावर बुडबुडे येतात किंवा ते फसफसते. या दोन्ही साध्या व सोप्या कृतीवरून आपल्याला पदार्थ आम्ल की अम्लारी यांची ओळख पटू शकते. म्हणजे आपण खाण्याचा सोडा जो आहे त्याच्यामध्ये कार्बोनेट आहे, कार्बोनेटचं रूपांतर कार्बन डायऑक्साईड मध्ये होतो आणि तो फसफसून बाहेर येतो. म्हणजे याचप्रमाणे आम्लधर्मी पदार्थाच्या द्रावणात अशा प्रकारचे बुडबुडे येतात. म्हणजे अशा प्रकारे जर बुडबुडे आले तर समजायचं की ते आम्लधर्मी आहे आणि बुडबुडे आले नाही तर त्याला अम्लारी धर्मी असं समजून जायचं. तर विद्यार्थी मित्रांनो आपण या सेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिंथेटिक आणि नॅचरल इंडिकेटर बघितले. सिंथेटिक इंडिकेटर मध्ये आपण बघितलं की फिनॉल्फ्थलेन जो रंगहीन आहे त्याचं गुलाबी द्रावणात रूपांतर होतं अम्लारीमध्ये. त्याच्यानंतर आपण बघितलं मिथिल ऑरेंज, त्याच्यानंतर मिथिल रेड हा इंडिकेटर बघितला आणि त्याचप्रमाणे काही नैसर्गिक दर्शक बघितले. जर अशा प्रकारचे सिंथेटिक इंडिकेटर जर अवेलेबल नसतील तर आपल्या घरामध्ये असलेली हळद, कोबीची पाने किंवा गुलाबाच्या पाकळ्या, जास्वंदीची फुलांच्या पाकळ्या अशा प्रकारच्या गोष्टी वापरून आपण त्याचा इंडिकेटर तयार करू शकतो आणि घरच्या घरीच ठरवू शकतो की दिलेलं द्रावण जे आहे ते ऍसिडिक आहे की बेसिक आहे. त्याचप्रमाणे आपण बघितलं की खाण्याचा सोडा ऍसिड असलेल्या द्रावणामध्ये टाकला तर फसफसून त्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आणि अम्लारी धर्मी असेल तर अशा प्रकारचा फसफसून गॅस बाहेर पडत नाही. तर अशा प्रकारे आपण ऍसिड किंवा बेस यांना आयडेंटिफाय करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या AAS विद्यालय म्हणजेच एनी टाइम एनीवेअर स्कूल हे एक असं ऑनलाईन एज्युकेशन ऍप आहे की ज्याच्या मार्फत आपण 6वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा विविध विषयांचा अभ्यास जसं की सायन्स, सोशल सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, कम्प्युटर किंवा हिंदी
या विषयांचा अभ्यास आपण घर बसल्या करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की आता पुढलं जे एज्युकेशन आहे ते पूर्णपणे आकलन पद्धतीवर अवलंबून आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक विषयामधील प्रत्येक गोष्ट समजायलाच पाहिजे. जर आपल्याला कोणती डिफिकल्टी काही विषय स्टडी करत असताना येत असेल तर तुम्हाला जे तज्ञ शिक्षक त्याच्याबद्दल मार्गदर्शन करतील. आपण आपल्या क्वेरीज आमच्या शिक्षकांना विचारू शकता आणि अतिशय चांगल्या प्रकारचं यश आपण एक्झाम मध्ये मिळवू शकता. कारण विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आताचं युग हे स्पर्धात्मक युग आहे, कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड आहे आणि त्याच्यामुळे लक्षात घ्या अर्ध्या मार्कासाठी आपल्याला चांगल्या कॉलेजेस मधला आपला प्रवेश होऊ शकतो आणि तो प्रवेश आपल्याला मिळवण्यासाठी आपण चांगल्या प्रकारच्या ऍपच्या मार्फत म्हणजे आमचं जे AS विद्यालय हे जे ऍप आहे ह्याच्या मार्फत आपण स्टडी केला तर आपल्याला याचा खूपच चांगला फायदा होईल. आपलं भवितव्य उज्ज्वल होईल. आपण हे ऍप रजिस्टर कराच आणि आपल्या इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणींना सुद्धा या ऍप बद्दल माहिती द्या, जेणेकरून त्यांचंही भवितव्य उज्ज्वल होईल. आणि ह्या ऍप मार्फत आपल्याला भरघोस अशा टेस्टचा अनुभव सुद्धा मिळू शकतो. टेस्टमध्ये काही क्वेश्चनचे आन्सर आपल्याला समजत नसतील तर त्या आन्सर विषयी सुद्धा आपल्याला इथे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळू शकतं. धन्यवाद.